या बसा हा. अहो बसा ना, बसा. नाही काय आहे माहितीये का, मी मुद्दामच तुम्हाला आतमध्ये घेऊन आले. काय आहे, मला की नाही तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आणि ते मी हॉलमध्ये नाही बोलू शकत. नाही म्हणजे या घरात की नाही सारखं कुणीतरी माझ्या विरुद्ध कट कारस्थान शिजवत असतं. रात्र वैरायची ओ माधवराव, म्हणून मुद्दाम इथे घेऊन आले. हो, वेळ ना कधीच सांगून येत नाही हो. म्हणजे बघा ना, आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला मदत केलीत, पण आता तुम्हाला गरज आहे आणि आम्ही काहीच मदत करू शकत नाही होत. खूप वाईट वाटतं हो आम्हाला. वाईट वाटतं असं नुसतं म्हणून काय उपयोग. अहो काहीतरी कृतीत आणलं पाहिजे ना. हो, म्हणून तर मी लगेच पीएफ वर लोन काढलं 2 लाखाचं आणि रायाने दिले पैसे. हे घ्या. बाई 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 बाई, या पिशवीत, या एवढ्याशा पिशवीत पैसे आणलेत. किती आहेत? किती पैसे आहेत या पिशवीत? 3 लाख आहेत. अहो माझी गरज 6 लाखांची होती. आता एवढेच जमलेत, अजून जमतील ना नक्की. आम्ही सगळे प्रयत्न करतो. तुम्ही हे आता ठेवून घ्या. तुम्ही माझ्याकडे 20 लाख मागायला आलात तेव्हा 10 लाखच घ्या असं म्हणाले का मी? मग मला कसे 3 लाख चालतील? बाई 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 बाई, ठेवा ही चिल्लर तुमच्याकडेच. नाही, मी केलीये माझी सोय. मग मला इथे कशाला बोलवलं असंच विचारायचं ना तुम्हाला. आता तर तुमचा चेहराही वाचता यायला लागलाय मला. सांगते, माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. बाहेरच, कायद्याच्या चौकटीच्या बाहेरच. कायद्याच्या चौकटी बाहेरचं? प्रांजल, काय ग, तू अजून इथेच आहेस? मी कधीपासून तुझी रूम मध्ये वाट बघते. अगं ताई, मी येणारच होते पण इतक्यात रायाचे बाबा आले, सो इथेच थांबले. हा, ते तर येतच असतात ग सारखे सारखे. मम्माचं आणि त्यांचं काहीतरी हितगुज चाललेलं असतं. जाऊ दे, तू लक्ष नको देऊ. ताई, मम्मानी बाबांना इथे का बोलवलंय ग? म्हणजे तुला काही कल्पना आहे का? ती त्यांना इथे बोलवणार होती असं काही म्हणाली होती का तुला? नाही ग, मला काहीच माहित नाही याच्याबद्दल. काहीतरी काम असेल मामाचं. जाऊ दे ना, तू कशाला एवढा विचार करतेस? ताई, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे राया घर जावई व्हावा असं वाटतंय का तुला? अगं नाही ग, मला असं का वाटेल? अगं भैरव इथे राहत होता तेही मला आवडत नव्हतं. तुझं सासर म्हणजे लाखात एक आहे ग. अशी माणसं शोधून सापडणार नाही. खरं सांगू, मला काय वाटतंय, तू आणि रायाने तिथेच राहावंस असं मला वाटतं, अगदी मनापासून. तुम्ही जर तिकडेच राहिलात तर मम्माची सगळी प्रॉपर्टी मलाच मिळेल. ताई, पण मम्माच्या डोक्यात काही वेगळं तर चाललं नसेल ना? अगं मला खरंच माहित नाही अगं याच्यातलं काही. तू का एवढा विचार करतेस मला कळत नाहीये. बरं, मी एक काम करते, मम्माला नंतर विचारते आणि मग तुला सांगते. मग तर झालं. काही खाणारेस का तू? नाहीये मला भूक. बरं, मी जरा काहीतरी खाऊन येते, मला खूप भूक लागली. असं कसं माधवराव? तुम्ही आता नाही म्हणू शकत नाही.
तुम्ही मला वचन दिले की तुम्ही मला मदत कराल म्हणून. ओ असा काय चेहरा करता? बाई 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 बाई, म्हणजे वचन देऊन मोडणाऱ्यांपैकी आहात की काय तुम्ही? बाई बाई बाई. अहो नाही 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 नाही, मी खरंच तसा नाहीये. पण कायद्याच्या चौकटी बाहेरचं म्हणजे कुठलं काम करायचंय? जाऊ दे, मला की नाही आता कळून चुकलंय. जेव्हा तुमच्याकडे खूप पैसे असतात तेव्हा सगळं जग तुमच्या बरोबर असतं, आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुमच्या बरोबर कोणी नसतं. बरोबर बोलतेय ना मी? हो. हा, नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठलं काम करायचंय सांगा ना, मी करतो. सांगते. हं, हे एवढे पैसे? अहो आम्ही तुम्हाला दिले होते ना त्याच्यापेक्षा कमीच आहेत. फक्त 6 लाख रुपये. हे तुम्ही घ्यायचे. या पैशाचं मी काय करू? अहो तो इन्कम टॅक्स ऑफिसर आहे की नाही, त्याला पैसे हवेतच. नाही म्हणजे तो अडूनच बसलाय. आता हे पैसे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे काही सरळ काम नाहीये माधवराव. म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगते. म्हणजे कसं आहे की त्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या समोर ना एक पानवाला, त्या पानवाल्याकडे जायचं. आजूबाजूला कोणी गिराईक नाही ना ते बघायचं, आणि मग त्याला त्या साहेबाचं नाव सांगायचं. मग तो पानवाला काय करणार? त्यांनी सांगितलेली रक्कम तुमच्याकडून घेणार. मग त्याला ती रक्कम द्यायची, त्यांनी दिलेलं पान घ्यायचं आणि खात खात निघायचं. अरे काय कठीण आहे सगळं. मग हे सगळं तुम्ही करणार आहात? मी नाही, तुम्ही. मी नाही 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 नाही, मला असलं काही जमणार नाही. हो मी अतिशय साधा भोळा माणूस आहे. मी कधी आयुष्यात पान नाही, मी कधी असली कामं केलेली नाही. मला खरंच नाही जमणार आहे. अहो म्हणून तर तुमची निवड केली ना. तुमचा कोणाला संशयच येणार नाही माधवराव. मी एक सुचवू का तुम्हाला? हा, तुम्ही त्यालाच घरी बोलवा आणि देऊन टाका ना पैसे. पानवाल्याला घरी बोलू? नाही नाही, त्या ऑफिसरला. बाई 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 बाई, अगदीच मूर्खासारखं बोलता बाबा तुम्ही. त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला घरी बोलवायचं म्हणजे आम्ही तुम्हाला लाच देतोय अशी दवंडी पिटण्यासारखं झालं ना. आणि मुळामध्ये प्रांजलच्या पप्पांना हे मान्यच नाहीये. नाही मी काय म्हणतो की नाहीतरी प्रांजलच्या पप्पांना हे सगळं पसंत नाहीच आहे ना. मग तुम्ही का करताय सगळं? नका करू. हो काय तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला जर पैसे दिले नाहीत ना तर तो यांना त्रास देणार. आधीच यांचं बीपी न वर खाली होतं. ते बघून मला खूप त्रास होतो. यांना त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हाला चालेल? नाही नाही. मग तुम्हाला हे काम करावंच लागेल. नाही का तुम्ही तसं मला वचनच दिलंय माधवराव. आता हे ठरलं म्हणजे ठरलं. हा, ठरलं. पप्पा, काय ग? पप्पा त्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास नाही ना दिला? वेडी का काय तू? ते त्यांचं काम करताय. हे बघ, आपण आपलं काम करत राहायचं. मी तुला पैसे खाणारा माणूस वाटतो का? नाही ना. मग झालं तर मग कशाला टेन्शन घ्यायचं? पण तो ऑफिसर काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे ना. त्यांनी अकाउंट्स पण सील केले आहेत. तुला कळलं वाटतं. आता राया पण ऑफिस मध्ये येऊन गेला. हे बघ, त्याला ते सांगितलं ना तेच तुला सांगतो. आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो. अरे आपण काही केलंच नाहीये तर मग आपण घाबरायचं कशाला? खाती सील केली आहेत ना, करू दे.
घर खर्चाला लागतील एवढे पैसे आहेत घरात. आणि आज बाजारामध्ये माझी एवढी पत नक्की आहे की मी मागितले ना तर कोणीही मला क्रेडिट वरती पैसे देतील. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं. शेवटी तो कंटाळेल आणि मी कोर्टात पण अर्ज केलाय. माझी खाती का सील केली याचं कारण त्याला द्यावं लागेल. पप्पा जेव्हा मला कळलं ना तेव्हा मला रडू आवरतच नव्हतं. अगं वेडा बाई, रडायचं कशाला त्याच्यामध्ये? हे बघ, पैसे काय येत जात राहतात. आपण माणसं जपायची, माणसं जोडायची. आय विश मम्माला हे कळलं असतं. आता अरे माधवराव, तुम्ही असे अचानक? चौकशी करायला आलो ना. मला प्रांजलनी फोन करून सांगितलं त्या रेड बद्दल सगळं. तुम्हाला उशीर होतोय का? निघाला तरी चालेल. हो हो हो, निघतो. बाबा ही पिशवी नाही, म्हणजे येताना तुम्ही वेगळी पिशवी आणली होतीत ना? माधवराव, तुम्हाला माझ्या बायकोने काही नवीन पेचक टाकलंय का? हे बघा, खरं काय असेल ते मला सांगा. नाही, उगाच तुम्ही तिच्या दबावाला बळी पडून काहीही करू नका. तुम्हाला ते पैसे मी दिलेत, तिने नाही. वा 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 वा. अहो, माझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळताय म्हणजे पैसे माझेच नाहीत का? वीणा, तू जरा शांत राहा. का? मी का शांत बसू? हे बघ, ह्या विषयावरती आपण नंतर भांडूया. माधवराव, बोला, काय असेल ते अगदी निसंकोचपणे सांगा. काय झालं माधवराव? अहो काही नाही. मी ते हे 3 लाख रुपये परत द्यायला आलो होतो, पण वीणा त्यांनी ते सुद्धा पैसे घेतलेले नाहीयेत. हे बघा माधवराव, आपलं नातं महत्वाचं. पैसे तुम्ही आरामात फेडलेत ना तरी काही हरकत नाही. पण बाबा, तुम्ही जी पिशवी आणली होती ती फाटली ना, म्हणून तर त्यांना ही दुसरी पिशवी दिली. झालं का तुझ्या मनाचं समाधान? आणि हो माधवराव, आपण प्रांजल आणि रायाच्या लग्नाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करायचा. हा, प्रांजल, मी घरी निघालोय. तू येतेस का? हो, मी पण आता निघणारच होते. आम्ही येतो. सांभाळून जा. पिशवी सांभाळा, रस्त्यात फाटायची आणि प्रॉब्लेम व्हायचं. अहो, त्यांनी बिचाऱ्यांनी PF वर लोन काढलंय ना, म्हणून म्हणतेय. हो ना माधवराव? मी येतो. चला, येते. प्रांजल, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अजिबात काळजी करू नकोस. हो बाप्पा. ठीक आहे. काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला मी एखादी खलं नाही का वाटते की काय? हा, मला दुसरी कामं आहेत म्हटलं. हो का? हो. पण मगाशी बिझनेस माझ्या वडिलांचा आहे हे का काढलं? कुठं कुठं बोलले मी? अहो, असं काय करता? माझ्या वडिलांची मी एकुलती एक मुलगी आणि तुम्ही एकुलती एक जावई, म्हणून सगळा बिझनेस तुम्हाला मिळाला की नाही? काय खोटं बोलले मी? हो, पण मी तुझ्या आई वडिलांना दरवर्षीचा अख्खा अहवाल पाठवत असतो, हे लक्षात असू दे. आहे बरं, माझ्या चांगलं लक्षात आहे. पण यंदाच्या अहवालात तुम्ही 20 लाख रुपये कर्ज दिले ना, ते पण दिसणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झालं. कठीण आहे हिच्या पुढे. बरोबर की नाही? बरोबर. काहीतरीच काय सांगताय भाऊजी? अहो खरं. बरं ठीक आहे, आता दादा येईल ना तेव्हा त्याला विचार. विचारणारच मी तुमच्या. बघा, नाव घेतलं आणि आला.
अहो सगळं झालं ना व्यवस्थित? मी पाणी आणते. नाही नको. अरे दादा पैसे दिलेस ना त्यांना? हकवी प्रांजल, तू पण आलीस का यांच्यासोबत? बरं झालं. आजचा दिवस ना खूप चांगला आहे. तुझ्या मम्माचं आणखी 3 लाखाचं कर्ज उतरलं ना. ह्या निमित्ताने ना मी खीरपुरीचा बेत केलाय. सगळी तयारी झालीये, फक्त पुऱ्या व्हायच्या बाकी आहेत. सासूबाई त्याचीच तयारी करते. दादा पैसे दिलेस ना? तू बोलत का नाहीस काही? अहो पैसे दिलेत ना त्यांना? नाही नाही दिले. अरे अरे मग काय प्रधानांची बाग बघायला गेला होतास का? राणीची बाग बघतात तसं? नाही अहो पण पैशांसाठीच बोलवलं होतं ना तुम्हाला तिथे? नाही, त्यासाठी नव्हतं बोलवलं. मग कशाला बोलवलं होतं? त्यांचं काम झालं हे सांगायला बोलवलं होतं. अहो काम झालंय सांगायला कोणी घरी कशाला बोलवेल? म्हणजे फोनवरून सांगतील ना. नाही तर काय, किंवा प्रांजल होती, तिच्या हातून निरोप पाठवायचा ना. तुला काय प्रॉब्लेम आहे रे मग? तुम्ही कोणी गेला नव्हतात ना तिकडे, मी गेलो होतो ना. तुम्हाला काय त्रास झालाय? अहो तुम्हाला उगाचचा फेरा पडला ना म्हणून म्हणतोय आम्ही. पडला तर पडू देत, काही फरक पडत नाही. मी प्रांजलला तिकडे आणायला गेलो होतो असं समजा हवं तर. बाबा त्यांना पैसे नको होते मान्य आहे मला, पण तुम्ही हे पैसे देऊन तरी यायचे ना. निदान आपल्या डोक्यावरचा भार तरी हलका झाला असता. दादा नक्की तेवढंच सांगायसाठी बोलवलं होतं त्यांनी तुला? त्या पैसे नको म्हणाल्या तर मी काय करू? त्या सांगतील ते मला ऐकावं लागतं. दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? त्या म्हणाल्यात एक रकमी पैसे द्या. देऊ शकणार आहोत का आपण? तुम्ही देता का पैसे? द्या द्या, आणा 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 पैसे. त्या सांगतील ते ऐकावं लागतं म्हणजे? आणखीन काही बोलल्या का तुला त्या? नाही. अजून काय बोलणार आहेत त्या? मी पैशाबद्दलच बोलतोय. हे बघा, आपण ना आता हे पैसे बाजूला ठेवूया. सगळे गोळा झालेत ना की मग एकत्रच देऊ त्यांना. कोणी या पैशांना हात नाही लावायचा. हा काय काय सगळे जमा झाले की देऊ? त्या वीणाताईंचं कर्ज फेडणं एवढी सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? बाबा नक्की मी हे पैसे आतमध्ये ठेवतोय. त्यानंतर मला जो काही जाब जबाब विचारायचा ना तो त्यानंतर विचारायचा. प्रश्न 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 प्रश्न. प्रांजल तिथे काही झालंय का? म्हणजे बाबांना असं काय झालंय? काही नाही रे, त्या वीणाबाईंच्या सांगण्यावरून अजूनही लप्पाछप्पी करतोय तो. वहिनी मी तुम्हाला सांगतो, हा धादांत खोटं बोलतो आहे. लिहून घ्या माझ्याकडे. ऋता, हे कणिक मळून झाले. तू गोळे करायला घे, मी लाटते, मग कालिंदी तळेल. काय झालं ग? मुकुंदाला खूप आवडतात पुऱ्या. तो तिथे असताना आपण इथे अशा पुऱ्या करून खायचं. माझ्याच्याने नाही बाई होणार या पुऱ्या. उगाच नाटक करू नकोस. चल पटापट गोळे करून दे. बघा, कुणाला माझ्या भावना कळतच नाही. नवऱ्याची आठवण येते म्हणलं तर सगळे नाटक करतात म्हणतात. मग काय खोटं आहे का ते? तुम्हाला खोटेच वाटणार ते. ते काही नाही. मुकुंदा तिकडे गेला ना तसा सासुरवास सुरू झालाय माझा. हो का? मग माहेरी जाऊन राहा ना. सासूबाई काय झालं असं भरल्या रडायला? काय ऋता शांतो, काय झालं? मुकुंदाची आठवण येते. हो का? आता नवरा एवढा दूर गेले म्हटल्यावर येणार असेल त्याची आठवण.
ग शांत हो, ग. तू एक काम कर, तू ना तू तुझ्या खोलीत जाऊन बस. हा जा, शांतपणे बस जा. कालिंदी करू देत तिला काम. तिला आता नवीन कारणच मिळाले काम न करायला. तुम्हाला असं वाटतंय ना, ठीक आहे, करते मी. पुऱ्या खारट झाल्या तर मग मला ओरडू नका. अगं खारट कशाला होतील? मी स्वतः मीठ घातलंय पिठात. आता हे डोळ्यातले अश्रू थांबतच नाही, ते त्या पिठात पडणार आणि पुऱ्या खारट होणार. नाटक, सगळं नाटक हिचं. नवरा लांब गेल्यावर बायकोचं मन अश्रूंनी कसं चिंबून जातं, तुम्हाला काय कळणार? अगो बाई, काय झालं सासूबाई? अगो कालच्या एका सिरियल मध्ये वाक्य ऐकलं मी हे. ऋता, शांत हो बाळा, इतकी नको रडूस, नाहीतर ना आता सगळी आसवं तुझी आटून जातील. दर दिवशी रडायला थोडी थोडी लागणार ना, मग ती जपून ठेव. हा नाटक बाई, सगळी नाटक हिची. कालिंदी, तू ना लाडावून ठेवलेस तिला, अजिबात धाकातच ठेवलेलं नाहीयेस तू. आता कोणी रडायला लागलं की मला नाही बघवत, काय करू मी? रडते कसली, आपल्याला रडवेल. बरं झालं प्रांजल तू आलीस. मला पटापट गोळे करून दे त्याचे. चल. अजूनही पुऱ्यांचा बेत करायचा आहे का? सगळी तयारी झाली होती ना, म्हणून कॅन्सल नाही केलं. आई, बाबा जे म्हणत होते ते पटलंय मला. मम्माचं हे कर्ज फेडणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणूनच काय? म्हणूनच मला पण नोकरी करावीशी वाटते.